अकलूजमध्ये अशोक खरात विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या युवा सेनेचं जोडे मारू आंदोलन. खरातला फाशीची शिक्षा देण्याची युवा सेनेची मागणी. कोकणाप्रमाणेच धाराशिवमध्ये आंबा नुकसानीचे पंचनामे करणार. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त पैसे मिळवून देणार, सरनाईकांचं आश्वासन. नवी मुंबई मनपा शिवसेना भाजपात वाद. शिवसेना नगरसेवकाने केलेल्या फडणवीसांवरील वक्तव्यावर घेतला आक्षेप. नाशिकमधील भोंदूचा प्रकार हा मन दुखावणारा. खरातला चौकात आणून फाशी दिली पाहिजे. नवनीत राणांची खरात प्रकरणावर प्रतिक्रिया. अमरावतीमधील मेळघाटाच्या आदिवासींच्या पूजा प्रार्थनेचा मुद्दा लोकसभेत गाजला. वनविभाग आदिवासी बांधवांना पूजा अर्चना करण्यास मनाई करत असल्याचा. जालन्यातील समृद्धी महामार्गावर अपघात. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 15 लाख रुपयांची आर्थिक मदत. भाजप आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप. अंधश्रद्धेच्या नावानं खरातनं जमीन हडपली. हडपलेल्या जमिनीवर ईशानेश्वर मंदिराची उभारणी. जमीन शापित आहे असा खोटा समज पसरवून 16 लाखांची जमीन केवळ 4 लाखात घेतल्याचा संशय. वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते 8 उमेदवारांना मिळाले शासकीय नोकरीच्या नियुक्तीचे आदेश. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत देण्यात आली ही नियुक्ती. वर्ध्यातील तळेगाव येथील सीडीएट कंपनीतील कामगारांचं आंदोलन. कंपनी प्रशासनानं दखल न घेतल्यानं 15 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन आता आमरण उपोषणात रूपांतरित. मागण्यांवर कामगार मात्र ठाम. महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर. 35,876 पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल. कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलसेवा मिळावी यासाठी निर्णय. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.